चांदवडचे भूमिपुत्र आणि समाजसेवेची आवड असणारे डॉक्टर श्याम पगार यांनी शेतकरी हितासाठी गेल्या 1 जुलै कृषी दिनापासून अन्नत्याग कांदा क्रांती आंदोलन चांदवड येथे चालू केले असून गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याने लोकप्रतिनिधींतर्फे किंवा शासन स्तरावर कोणतेही असे ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर अखेर खासदार भास्कर भगरे यांनी चांदवड येथे चालू असलेले अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी भेट देत डॉक्टर श्याम पगार यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील यावर चर्चा करून अखेर डॉक्टर श्याम पगार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलन सध्या थांबवण्यात आले. जे करताय मला वाटतं एक तेच आहे, तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आहे. मी तुमचंही अभिनंदन करतो आणि डॉक्टरांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की आपले जे प्रश्न आहे, आता 7 तारखेला हिवरगावला कांदा मार्केटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्ह्यातले 3 खासदार त्या ठिकाणी आहेत. बाकीची सगळी आजी माजी लोकप्रतिनिधी सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि कांद्यासाठी ते मार्केट आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी यावं, सगळ्याबरोबर बैठक घालू. एक अधिवेशनामध्ये पुढे आपल्याला हा प्रश्न कसा तडीला, कारण अनेक वर्षापासून ही सगळी नेते मंडळी, मी तर अलीकडच्या काळातला आहे, परंतु सगळ्या अनेक वर्षापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आंदोलनं केली जातात. शेवटी आपल्याला सरकारला दखल घेण्यासाठी, भाग पाडण्यासाठी, शेवटी या सगळ्या गोष्टी करून शेवटी आपण शेतकरी आहोत, आपल्याला आपलं दुःख कळतं आणि ते मांडण्याचं काम संसदेमध्ये किंवा जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मी सगळ्यांच्या वतीने डॉक्टर श्याम पगार यांना विनंती करतो की आमच्या विनंतीला मान देऊ. आपण शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहे. तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुमची तळमळ आम्हाला सगळ्यांना कळते आणि तीच तळमळ शासनापर्यंत कुलकर्णी साहेब आहेत, वाघ साहेब आहेत, हे सुद्धा मांडणार आहेत आणि मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. एवढाच शब्द या निमित्ताने देतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही हे अन्नत्याग उपोषण या ठिकाणी सोडवावं ही विनंती करतो. आणि माझी विनंती शामराव तुम्हाला, डॉक्टर साहेब तुम्हाला, तुम्ही सामाजिक बांधिले काम करता, कौतुकास्पद आहे, पण तुमच्यावर जशी समाजाची जबाबदारी आहे तशी कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंब देखील तुमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो की आपण आता प्राथमिक स्वरूपात हे उपोषण केलंय, आता तुम्ही थांबा. जर यांनी 8-15 दिवसात 10 दिवसात जर आपलं काही जे दुष्परिणाम जाणवले, आपण परत एकदा या चांदवड तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं एक सामूहिक सांघिक आंदोलन उभं करू आणि शेतकऱ्याच्या वागणुकीनं किंवा शेतकऱ्याच्या हातात जर रूम न घेतलं ना, अरे भल्या भल्यांची डाळ पांचट होती, चट्टी पिवळी होती, ते हे काय लागून चालले. काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. आता मात्र थांबा, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाफेडने शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापाऱ्यांशी स्पर्धा करू नये मला असं वाटतं आणि ह्या अशा मागण्या आम्ही मागितल्या होत्या. तसेच काही अन्य पण मागण्या होत्या. या सर्व मागण्या माननीय खासदार भगरे सर हे लोकसभेमध्ये मांडणार आहेत असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच ते शरद पवार साहेबांशी बोलून याविषयी चर्चा करून ते पण ह्या मागण्या विधानभवनामध्ये मांडतील, विधानसभेमध्ये मांडतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे. आणि ह्या आश्वासनाच्या वरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून हे अन्नत्याग उपोषण माझ्या सर्व सहकाऱ्यांशी, मित्रांशी विचार केल्यानंतर मागे घेत आहोत. तसेच ह्या आंदोलनासाठी जे काही सहकार्य प्रशासनाकडनं लागलं, पोलिसांकडनं लागलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा जो रोल आपण प्रसारमाध्यमांनी त्याच्यामध्ये दिला, त्यांनी तुमच्यामुळे हे आंदोलन घराघरामध्ये पोहोचू शकलं, त्याबद्दल मी आपला पण आभारी आहे. लवकरच दिल्ली दरबारी संसदेत या प्रश्न माननीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की आवाज उठवणार अशी ग्वाही देत डॉक्टर श्याम पगार यांना नारळ पाणी पिण्यासाठी देत अखेर आंदोलन मागे घेण्यात लावले. यावेळी चांदवड तालुक्यातील माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, तहसीलदार मंदारा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, संजय जाधव, नितीनदादा आहेर, सयाजी गायकवाड यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.